Okay, friends, Namaste. Let's start the crystalline solids classification. Actually, we learn about the crystalline solid and amorphous solid. We learn the distinguishing point of crystalline and amorphous also. Crystalline solid कसा असतो तर crystalline solid मध्ये हे ॲटम्स असतात जे रेग्युलर असतात, अमॉर्फसमध्ये रेग्युलर असतात. क्रिस्टलाइन सॉलिडला आपण ट्रू सॉलिड म्हणतो, अमॉर्फसला आपण शुडो म्हणतो. क्रिस्टलाइनला आपण डेन्सिटी वगैरे थोडी जास्त असते आणि त्याचं मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट शार्प असतो, हीट ऑफ फ्युजन बरोबर असते, ॲनिसोट्रॉपी शो करते. अमॉर्फस करत नाही. क्रिस्टलाइन सॉलिडला स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन असते आणि क्रिस्टलाइन सॉलिडची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरेंजमेंट रेग्युलर असते. त्याच्यामुळे आपल्याला टॉपिकमध्ये खूप शिकावं लागणार आहे. ही जी रेग्युलर अरेंजमेंट आहे क्रिस्टलाइन सॉलिडची, ती रेग्युलर अरेंजमेंट क्रिस्टलाइन सॉलिडची जी आपल्याला स्टडी करायची आहे, ती अरेंजमेंट 3 भागामध्ये स्टडी करतो आपण. सॉरी 4 पार्टमध्ये. आणि ती कशावर डिपेंड आहे तर त्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला जर याचा हिंट पाहिजे असेल तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सारखं नसते, वेगळं असते. म्हणजे स्ट्रॉंग सॉलिड असेल तर स्ट्रॉंग अट्रॅक्शन असते, वीक सॉलिड असेल तर वीक अट्रॅक्शन असते. आता असं काही सॉलिड रूम टेम्परेचरला गॅस असतात, पण जसं जसं कूल करेल तसं ते सॉलिड होतात. तर ते अशा सगळ्यांची स्टडी आपण इथं करणार आहोत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत. ठीक आहे. तर या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या वरून आपण याचं क्लासिफिकेशन करतो. आता बघा, क्रिस्टलाइन सॉलिड असं 2-3 प्रकार पडतात. ॲक्च्युली तसं बघितलं तर कसं, ग्लुकोज आहे, नॅफ्थॅलिन आहे, ओके, कॅम्फर आहे, कापूर. हे एक सॉलिड आहे, त्याला आपण ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये म्हणतो. म्हणजे ऑर्गॅनिकचं थोडंसं पार्ट आहे, याच्यामध्ये कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असं वगैरे आहे. कॅम्फर वगैरे हे आपण ऑर्गॅनिक सॉलिड म्हणतो. दुसरा एक जो सॉलिड आहे तो इनऑर्गॅनिक, जसं आपण NaCl साल्ट आहे, NaOH आहे, बरेचसे साल्ट आहेत. CaCO3 आहे, कॅल्शियम कार्बोनेट, Na2CO3 आहे, सोडियम कार्बोनेट, वॉशिंग सोडा, NaHCO3 आहे, बेकिंग सोडा, खायचा सोडा म्हणतो आपण ह्याला. हे सगळे ह्याचे फॉर्म्युले आहेत. खायचा सोडा, वॉशिंग सोडा, हे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना, ओके, हे NaOH, NaCl तर खायचं मीठ माहिती आहे तुम्हाला. ह्याला इनऑर्गॅनिक सॉलिड म्हणतात, ह्याला ऑर्गॅनिक सॉलिड म्हणतात. आणि मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय, फेरस, कोबाल्ट, निकेल, झिंक, ॲल्युमिनियम, ओके, हे सगळे काय येतात, मेटॅलिक सॉलिड येतात. तर हिचं सॉलिडचं क्लासिफिकेशन तर आपण करू शकतो या ह्याच्यामध्ये, क्रिस्टलाइन सॉलिडचं किंवा सॉलिडचं. पण बॉन्डिंगमध्ये खूप वेगळा विषय आहे. तर थोडं बॉन्डिंगच्या बेसवर जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर सॉलिडला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे क्लासिफाय करता येतं. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे पहिलं क्लासिफिकेशन करतो आपण मॉलिक्युलर सॉलिड्स. बघा लक्ष द्या इकडे, मॉलिक्युलर सॉलिड मी टप्प्याटप्प्याने सगळे घेणार आहे, बट स्टील आय एम गोइंग टू टेल यू इन अर्ली स्टेज. फर्स्ट इज अ मॉलिक्युलर सॉलिड, सेकंड इज अ आयोनिक सॉलिड, थर्ड इज अ मेटॅलिक सॉलिड, and fourth is a covalent solid. Now the molecular solids means which type of solids are called as a molecular solid, that we can learn here. बघा, molecular solids. मॉलिक्युलर सॉलिडचे ते खूप इम्पॉर्टंट आहे. कन्स्टिट्यूएंट ॲटम कोणते आहेत ते खूप मॅटर करते. याचे कन्स्टिट्यूएंट ॲटम जे आहेत ना, कन्स्टिट्यूएंट ॲटम याचे आहेत, कन्स्टिट्यूएंट्स आर मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स म्हणलं की O2 येतंय, N2 येतंय, CH4 येतंय, H2O येतंय, फक्त मॉलिक्युल्स. जो काही बॉन्ड असेल तो इंटरमॉलिक्युलर बॉन्ड, कारण सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्डलाच आपण महत्त्व देतो आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच इथं इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ठीक आहे. इथं जर तुम्ही O2 बघितला, ठीक आहे, इथं जर तुम्ही O2 बघितला तर या पर्टिक्युलर केसमध्ये, ठीक आहे, या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही O2 एक मॉलिक्युल आहे, O ॲटम आहे, ॲटम नाही आपला. जसा फेरस बघितला तुम्ही तर फक्त हा ॲटम आहे, ह्याला तुम्ही ॲटॉमिक सॉलिड म्हणू शकता. ते मेटॅलिकचा पार्ट आहे ॲटॉमिक सॉलिड्स, फक्त तिथं ॲटम आहे. इथं मॉलिक्युलमध्ये बॉन्डिंग आहे. O2ची बॉन्डिंग N2 सोबत, N2ची CH4 सोबत, H2O सोबत, ह्या सगळ्यासोबत त्यांची बॉन्डिंग आहे.
आणि या सगळ्यासोबत जी काही आपण बॉन्डिंग करतो त्या बॉन्डिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की ही बॉन्डिंग म्हणजे एकदम वीक आहे, खूप वीक आहे. आता तसं जर बघितलं तर हे ॲट रूम टेम्परेचरला जर तुम्ही बघितलं आर टी म्हणजे रूम टेम्परेचर, हे सॉलिड गॅस आहे. तुम्ही काय म्हणता सर तुम्ही याला सॉलिड कसं म्हणू शकता? हो, मी यांना सॉलिड म्हणू शकतो. जर तुम्ही त्याला कूल केला तर काय होईल तुम्हाला माहिती आहे, गॅसला कूल केलं की लिक्विड होईल आणि लिक्विडला अजून कूल केलं तर सॉलिड होईल. आणि त्यावेळेस त्यांनी त्याचे अभ्यास केले, स्टडी केलेली आहे. त्यावेळेस त्यांनी काय केले, या सगळ्या गॅसेसची स्टडी केलेली आहे आणि त्यांची अरेंजमेंट मायक्रोस्कोप खाली बघता येते. XRD खूप सारे टेक्निक्स आहेत सध्या, तुम्हाला माहीत असेल. आता आपल्याला जर हाड आपण ॲक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर झालं तर आपण थोडं असं तोडतो, कुठं तुटले असं हात बाजूला काढतो, कुठं तुटले बघतो, नंतर जोडतो, असं करतो का? नाही करत. आपण काय करतो, आपण एक काम करतो, त्याचा एक्सरे घेतो. एक्सरे फक्त वरून रेज पडले तरी आपल्याला कळते की हाडाचा कोणता पार्ट तुटलेला आहे, कोणता पार्ट काय, लगेच कळतं. जर तुम्ही असा विचार केला की मग हाडाचा पार्ट कळते ना, मग तुम्ही असा विचार केला असेल की बाबा हे पार्ट जोडलेलं असेल, डॉक्टर सांगतं हे जोडलेलं आहे, असं जोडून घ्यावं लागेल, ते घेतं जोडून, जुटतं. पण हे जसं आपल्याला हाडाचं महत्त्वाचं आहे तसंच आपल्याला इथं पण हाडाचं कसं आपल्याला वरून कळतं की नाही, तसं इथं पण महत्त्वाचं बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग कुठे आहे, ती बॉन्डिंग आपल्याला वरून कळते. एकदम एक्सरे टेक्निकवरून आपल्याला ती बॉन्डिंग कळते. आणि या बॉन्डिंगची स्टडी आपल्याला कशामध्ये करायची आहे, या बॉन्डिंगची स्टडी आपल्याला या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये करायची आहे. त्या बॉन्डिंगवरूनच ह्याचे पण पुन्हा 3 पार्ट पडले. बॉन्डिंग वेगवेगळी आहे, बॉन्डिंग सारखी नाही, बॉन्डिंग वेगवेगळी आहे, त्याच्यावरून ह्याचे पण पार्ट पडले. आता पहिला पार्ट जो याचा पडला बॉन्डिंगवरून, ओके. आता हे सगळे मॉलिक्युल्स पाहिजे बघा. हा जो फोर्स आहे तो मॉलिक्युलमध्ये, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमधला मॉलिक्युलमध्ये फोर्स आहे. तर बघा RT रूम टेम्परेचर, सगळ्यात अगोदर काय आहे, पहिलं मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये ह्याचे 3 पार्ट आहेत. ऑन द बेसिस ऑफ बॉन्डिंग, कुणाची बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे, कुणाची वीक आहे, त्याच्यावरून किंवा कसल्या वेगळ्या प्रकारची बॉन्डिंग असेल त्याच्यावरून. तर पहिला प्रकार आहे याचा पोलार मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर मधला पहिला पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, हा पहिला प्रकार याच्यामधला. ठीक आहे. आता पोलार मॉलिक्युलर सॉलिडचा पहिला प्रकार कसा आहे, तर एकदम सिंपल आहे. इथं पोलॅरिटी कशावरून, म्हणजे पोलार आहे म्हणजे तुम्हाला मी इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये सुद्धा चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं होतं, पोलार आहे म्हणजे 2 पोल आहेत, 4 सेपरेट झालेला असतो. ठीक आहे, इथे 4 सेपरेट झालेला असतोच. म्हणजे समजा हे ए आहे, हे बी आहे, बी जर मायनस असेल तर ए प्लस आहे. सेपरेशन ऑफ चार्ज. सेपरेशन ऑफ चार्जच्या बेसवर जर तुम्ही बघितलं तर हे 4 सेपरेट होते, मग पोलार म्हणतो आपण ह्याला. मग या पर्टिक्युलर पोलारमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं पाहायला मिळतं की हे जे सॉलिड्स आहेत, हे सॉलिड्स कसे येतं, हे सॉलिड्स एकदम म्हणजे स्ट्रॉंग असायला पाहिजे, पण तेवढे नाहीत जेवढे आपल्या अपेक्षित आहेत, तेवढे रूम टेम्परेचरला गॅस आहे. तर यांची सगळ्यात महत्त्वाची कंडिशन जर कोणती असेल पोलॅरिटीसाठीची, तर ती आहे डायपोल मोमेंट. ती आहे डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटमध्ये म्यू इज नॉट इक्वल टू 0. डायपोल मोमेंटमध्ये म्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे म्यू 0 होऊ शकत नाही, आणि जर झालं तर मग ते पोलार नाही, नॉन पोलार झालं. म्हणजे पोलार मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये म्यू इज नॉट इक्वल टू 0 मग झालं तर ते काय, ते नॉन पोलार आहे. याची स्टडी कुणी केलेली आहे, याची स्टडी आपण केलेली आहे. ठीक आहे. मग कशा प्रकारे केलेली याची स्टडी, तर याची स्टडी आपण एकदम सिम्पली करूत म्हणा. याची स्टडी केलेली आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सवरून. ओके. मग इंटरमॉलिक्युलर फोर्स कसे आहे त्याचे डायपोल अट्रॅक्शन होईल, जे आपण सुरुवातीला बघितलं होतं इथं डायपोल अट्रॅक्शन. HCl मध्ये असं अट्रॅक्शन आहे, HCl हे मायनस हे प्लस, हे मायनस हे प्लस, 4 सेपरेशन. ओके. हे HCl आहे, हे HCl आहे. ओके. तर आपण जर असं बघितलं
तर आपण असं बघतो की हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ह्याच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते थोडं स्ट्रॉंग आहे. रूम टेम्परेचरला गॅस असतं, तुम्ही त्याला कूल करा, लिक्विड होते, सॉलिड होते, मग यांच्यामधलं अट्रॅक्शनला डायपोल अट्रॅक्शन होतं. ओके, इथं काय असतं, हे दीज आर द इलेक्ट्रिकली इन्सुलेटर. इलेक्ट्रिकली काय आहेत ते, करंट कॅरीज करतच नाहीत ते, इलेक्ट्रिकली ते इन्सुलेटर आहेत. इलेक्ट्रिकली दे आर इन्सुलेटर. दुसरं आहे की यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट खूप कमी आहे, कारण ते ऑलरेडी रूम टेम्परेचरला तर ते गॅस आहेत, मग मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट ऑटोमॅटिकली काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. ओके, तर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज अ व्हेरी लेस. अशा प्रकारचे सॉलिड आपण म्हणतो पोलार मॉलिक्युलर सॉलिड. पोलार आहेत, डायपोल मोमेंट मात्र 0 नाही. एक्झाम्पल याचं HCl आहे बघा. SO2 तुम्हाला वाटेल सर SO2 तर नसेल, असं असतं, त्याचा शेप असतं असा, एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ, आणि हे चार्ज सेपरेशन असते त्याच्यामध्ये, हे प्लस असते तर हे मायनस असते, आणि चार्ज कॅन्सल होत नाही, वॉटर सारखं असते ते. त्यामुळे याचं डायपोल मोमेंटमध्ये तुम्ही असं म्हणू शकतो की चार्ज कॅन्सल झालेला नाही. आता पुढचा पॉईंट कोणता आहे याचा, SO2 आहे, NO2 आहे, असे खूप सारे आहेत की जे गॅस आहेत परंतु ते पोलार आहेत आणि चांगले सॉलिड आहेत. रूम टेम्परेचरला ते गॅस असतील, पण जसं जसं तुम्ही कूल कराल तसं ते खूप चांगले सॉलिड म्हणून होऊ शकतात. दुसरे आहेत, याचाच दुसरा प्रकार आहे नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. ठीक आहे, नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड जर तुम्ही बघितलं तर असे मॉलिक्युलर सॉलिड त्याच्यामध्ये पोलॅरिटी नाही, म्हणजे चार्ज सेपरेशन अजिबात नाही, तसं एकदम नॉन पोलार. आणि लक्षात घ्या, पोलार आर सॉल्युबल इन पोलार, त्याला लाईक डिझॉल्व लाईक मेथड म्हणतो आपण. ते पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे सोल्युशन आणि इक्विलिब्रियम प्रॉपर्टीमध्ये शिकणार आहोत. लाईक डिझॉल्व लाईक मेथड म्हणतो. पोलार आर सॉल्युबल इन पोलार आणि नॉन पोलार आर सॉल्युबल इन नॉन पोलार. नॉन पोलार आर सॉल्युबल इन नॉन पोलार. मग काय होतं, हे नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स जे काही आहेत ते कशामध्ये सॉल्युबल येतं, नॉन पोलार त्याच्यामध्ये सॉल्युबल आहेत. ठीक आहे, बघा एक्झाम्पल घ्या याचं. नॉन पोलारचं खूप सारे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. एक तर याची डायपोल मोमेंट 0 आहे किंवा क्लोज टू 0 आहे, और क्लोज टू 0. डायपोल मोमेंट एक तर 0 आहे किंवा क्लोज टू 0 आहे. ठीक आहे, तर बघा सगळ्यात अगोदर आहे, जर नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड तुम्ही बघितलं तर डायपोल मोमेंट एक तर 0 किंवा क्लोज टू 0. ठीक आहे, क्लोज टू 0 आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये, डायपोल मोमेंट आहे, पण त्याच्यानंतर याची अरेंजमेंट कशी आहे. समजा आता A B आहे, ह्याचं सेपरेशन होतच नाही, हे N2O2 CH4. लक्षात घ्या, इथे इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स, मोस्टली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ज्यांचा खूप कमी आहे किंवा 0 आहे असे कंपाऊंड इथं या सेक्शनमध्ये येतात. आता O आणि O इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स 0. कार्बन आणि हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स 0 नसेल, पण त्याची अरेंजमेंट अशी आहे की तिथे कॅन्सलेशन ऑफ चार्ज होते. जसं टेट्राहेड्रल अरेंजमेंट असते, CH इथे कॅन्सलेशन ऑफ चार्ज होते, म्यू इज इक्वल टू 0. ओके, तर हे कॅन्सलेशन ऑफ चार्जचा जर तुम्ही विचार केला तर इथं पूर्ण चार्ज कॅन्सल होतात आणि म्यू 0 होऊन बसते. म्हणजे म्यू जर 0 झालं तर नॉन पोलार मॉलिक्युल. गरजेच नाही इलेक्ट्रॉनिक डिफरन्स आहे का. बघा ना, CO2 बघा, CO2 नॉन पोलार आहे, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. इथे चार्ज कॅन्सलेशन होते, हे मायनस, हे प्लस, हे मायनस, हे जेवढे इकडे ओढते तेवढे हे इकडे ओढते, चार्ज कॅन्सल होते. असं स्ट्रिंग चार्ज कॅन्सल, म्हणजे जसं आपण एखाद्याला इकडे ओढायला लागलो त्यानं तिकडे ओढते ना, त्यानं आपल्याला ओढू शिकायला लागलाय ना, आपण त्याला ओढू शकलो, बॅलन्स होतो दोघं जण, झालं डायपोल मोमेंट 0. भलेही चार्ज सेपरेट झाला असेल पण कॅन्सलेशन झाली चार्ज, बिकॉज डायपोल मोमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, इज नॉट स्केलर क्वांटिटी, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, आणि इन व्हेक्टर क्वांटिटी चार्ज सेपरेशन इज 0. ठीक आहे, तर बघा आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय असतं, तेच असतं जे इथं बघितलेलं आहे आपण तिथं.
इव्हन CO ज्याची इलेक्ट्रॉनिक डिफरन्स खूप कमी आहे ते पण या केसमध्ये येतं. आता इथं याच्यासारखंच आहे, इथं पोलार आहे म्हणजे वंडरवॉल फोर्सेस आहेत. एकतर वंडरवॉल्स फोर्सेस आहेत किंवा लंडन फोर्सेस आहेत. त्याला आपण डिस्पर्शन फोर्सेस सुद्धा म्हणतो, असं सुद्धा म्हणतो. वीक फोर्सेस आहेत इथं. ओके, दुसरा पॉईंट काय की या पर्टिक्युलर केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं पाहायला मिळतं की जे काही हे आहेत म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मॉलिक्युल्स आहेत किंवा फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आहेत किंवा काही जे काही असतील ते जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला एक सिम्पल पॉईंट मी सांगतो इथं, तो तुम्हाला पाहायला मिळतो. तो म्हणजे जे वंडरवॉल फोर्सेस किंवा मॉलिक्युलर फोर्सेस येतं त्यांच्यामध्ये ना लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे तुम्हाला मी म्हणलं तर तेच पॉईंट येत आहे की लाईक डिझॉल्व लाईक मेथडप्रमाणे ते सॉल्युबल असतात. हे सॉल्युबल कशामध्ये येत माहिती का? ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सॉल्युबल येतं. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये हे सॉल्युबल आहे. आता बाकीच्या प्रॉपर्टी, इट इज ऑल्सो इलेक्ट्रिकली इन्सुलेटर, करंट कॅरी करत नाहीत. ओके, डज नॉट कॅरी करंट, इट डज नॉट कॅरी करंट. करंट कॅरी करत नाहीत. पुढचा पॉईंट काय? पुढचा पॉईंट आहे की ही जी पर्टिक्युलर आहेत ना ह्यांचा पण मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट खूप कमी आहे, कारण रूम टेम्परेचरला सगळे गॅस आहेत. सो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट इज लेस. ओके, I2 सुद्धा येते बरं का, I2, Cl2, Br2 असे बरेच आहेत, पण ॲक्च्युली I2 सॉलिड आहे, असू द्या क्रिस्टलाइन पण आहे ह्याच्यामध्येच आहे. कशामध्ये येते? नॉन पोलारमध्येच येते. नंतर दुसरा पॉईंट येतो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट तर लेस आहेच आहे, इलेक्ट्रिकली इन्सुलेटर आहे. ह्या बऱ्याचशा प्रॉपर्टी याच्यासारख्याच मॅच होतात. फक्त डायपोल मोमेंटची प्रॉपर्टी इथं इम्पॉर्टंट आहे. हा डायपोल मोमेंट 0 दाखवत नाही, हा डायपोल मोमेंट 0 दाखवतो. ही या दोघांमधली डिस्टिंग्विशेबल प्रॉपर्टी म्हणायला हरकत नाही यात पोलर आणि नॉन पोलरमधली. आता एक खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे मॉलिक्युलर, लक्षात घ्या. इथं जे बॉन्ड आहेत हे असे आहेत, इथं N2 आहे, हा दुसरा N2 आहे. ह्यांच्यामधला बॉन्ड बोलतो बरं का मी. तुम्ही म्हणता सर N ट्रिपल बॉन्ड नंतर खूप मजबूत आहे, तुम्ही तर म्हणताय वीक बॉन्डिंग आहे. बाबा हा मजबूत असेल तो इंट्रामॉलिक्युलर आहे. आपण कशाबद्दल विचार करतोय? आपण इंटरमॉलिक्युलर बद्दल विचार करतोय. आणि हा इंटरमॉलिक्युलर बॉन्ड जो आहे तो इथं डिसाईड करतोय की तो कोणता स्टेटमध्ये आहे, गॅसमध्ये का सॉलिडमध्ये का लिक्विडमध्ये. तो गॅसमध्ये जरी असला तरी आपण ह्याला सॉलिड का म्हणतो? कारण ह्याला आपण कूल करतो, त्याचा प्रॉपर्टीचा अभ्यास करतो. जेव्हा आपण अभ्यास केलो, आणि अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, ॲट 0 केल्विन म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस, ॲट ॲब्सोल्यूट 0 केल्विन कोणताच सबस्टन्स या युनिव्हर्समधला कोणताच सबस्टन्स हा गॅस किंवा लिक्विड नसतो, तो सॉलिड होतो. ह्याला म्हणतात मोस्ट ऑर्डर्ड. इथं एंट्रॉपी 0च, 0 केल्विनला एंट्रॉपी 0च. आणि दॅट स्टेज और दॅट स्टेट इज कॉल्ड एज मोस्ट ऑर्डर्ड. डिसऑर्डर नाही पण ऑर्डर, एकदम रेग्युलर. तो गॅस असो काही असो रूम टेम्परेचरला, आणि तिथं त्या टेम्परेचरला जीवन शक्य नाही. लाईफ इज नॉट पॉसिबल ॲट दॅट टेम्परेचर. ओके, इवन वी कांट इमॅजिन अबाउट द लाईफ देअर. ओके, चला तर बघा क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. नंतर आता लास्ट सॉलिड आहे खूप महत्त्वाचं, हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड मधलाच तिसरा प्रकार आहे. हे 2 झाले मॉलिक्युलर सॉलिडचे. आय होप यू अंडरस्टँड दिस. तिसरा आहे मॉलिक्युलर सॉलिडचाच प्रकार आहे हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड. हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड. ओके, हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड कसं आहे? हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड, हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड जर तुम्ही बघितलं तर असं तुम्हाला असं सॉलिड पाहायला मिळतो, त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हा सुद्धा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे,
पण लक्षात घ्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमधला सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स म्हणायला हरकत नाही. कोव्हॅलंट सॉलिडमध्ये पण इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो सगळ्यात स्ट्रॉंग, पण तिथे इंटरमॉलिक्युलर असतो कोव्हॅलंटमध्ये, त्यामुळे तो थोडा विषय वेगळा आहे. पण तुम्ही जर बाकीच्यामध्ये बघितला तर हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे. आता हायड्रोजन बॉन्डेडमध्ये अगोदर मी हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन तुम्हाला सांगतो. खूप इंटरेस्टिंग आहे, आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित आहे. हायड्रोजन बॉन्डिंग ना वॉटरमध्ये प्रेझेंट असते, वॉटरमध्ये तर असते. आणि तुम्हाला सांगतो हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून वॉटर लिक्विड आहे, नाहीतर वॉटर गॅस असतं, आणि गॅस असता तर आपण पिऊ शकलो नसतो, इव्हन लाईफ एक्झिस्ट नसती. हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून आपण आपल्या आई वडिलांसारखं दिसतो, कारण जीन्स कॅरी होतात, जीन्स. कारण त्यांचे जीन्स जे आहेत ते हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये DNA RNA जे असते ना जीन्स, तुम्हाला माहीत असेल, बायोचे स्टुडंटला तर खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं हे. ते DNA RNAचे जे जीन्स असतात ते जीन्स हायड्रोजन बॉन्डिंगनं बनलेले आहेत, आणि ते इन्फॉर्मेशन कॅरी करतात पुढच्या जनरेशनला. आपण आजोबा पणजोबा आपल्याला थोडी बहुत तरी सिमिलरिटी येतेच आपल्या चालण्यामध्ये, आपल्या स्ट्रक्चरमध्ये. त्याचं कारण आपले जीन्स कॅरी व्हायला लागतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, हे म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंगबद्दल. पण आता डेफिनेशन्स, हायड्रोजन बॉन्डिंगची जर आपल्याला डेफिनेशन शिकायची आहे तर सपोज इफ हायड्रोजन इज बॉन्डेड टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, एकदम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आणि ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम 3च आहेत ॲटम. कोणते कोणते आहेत? एक फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ह्यांनाच जर बाइंड झाला असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इट डेव्हलप्स, तो स्वतः. आता मी एक्झाम्पल्सही सांगतो ते कसं होते. इट डेव्हलप्स पार्शियल पॉझिटिव्ह, लक्षात घ्या, कम्प्लीट पॉझिटिव्ह नाही. पोलार सारखंच आहे, पण पोलारपेक्षा जास्त आहे. ह्याचा जो निगेटिव्ह चार्ज आहे ना तो पोलारपेक्षा जास्त आहे. इट डेव्हलप्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अँड फॉर्म्स interaction with electronegative atom is develops partial positive charge. it develops, it म्हणजे कोण? हायड्रोजन बरं का. हायड्रोजन डेव्हलप्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अँड फॉर्म्स इंटरॅक्शन विथ अदर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. अदर दुसरा, ज्याच्यावर तो अटॅच आहे तो नाही, दुसरा. ठीक आहे, अदर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कॉल्ड, त्याला काय म्हणतो आपण? कॉल्ड हायड्रोजन बॉन्डिंग. फॉर एक्झाम्पल, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, आपण एक एक्झाम्पल घेऊ त्याच्यामध्ये. कॉल्ड हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे, चल बघा. तर हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते बघा HF. आता बघा HF, फ्लोरीन, एकदम लक्षात घ्या इलेक्ट्रोनिक डिफरन्स खूप जास्त लागते बरं का. फ्लोरीनचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 4.0 आहे. नायट्रोजनची किती आहे? 3.0 आहे. आणि ऑक्सिजनची किती आहे? 3.5 आहे. आणि हायड्रोजनची किती आहे? 2.1 आहे. म्हणजे डिफरन्स खूप जास्त असते, एकदम 4 सेपरेशन होते दोघांचं. कारण ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, ह्याची कमी आहे. म्हणजे पार्शियल निगेटिव्ह फॉर्म करते आणि पार्शियल पॉझिटिव्ह फॉर्म करते. पुन्हा HF. आता ऑब्व्हियसली ना, ह्यानं जर इलेक्ट्रॉन उडून स्वतःला पार्शियल निगेटिव्ह करत असेल तर ह्यानं ऑटोमॅटिकली स्वतःला काय करेल? पार्शियल पॉझिटिव्ह करेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता हा मॉलिक्यूल वेगळा आहे, पण या मॉलिक्यूलच्या हायड्रोजनचं इंटरॅक्शन या मॉलिक्यूलच्या फ्लोरीन सोबत होते. आणि हे जे बॉन्ड आहे ह्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. बघा, हायड्रोजन बॉन्डेड टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ह्या तिघापैकी एकालाच बॉन्डेड पाहिजे. आणि हा सुद्धा फ्लोरीन किंवा दुसरा हायड्रोजन तिघापैकी एकालाच पाहिजे, दुसऱ्याला जमत नाही. ओके, बॉन्डेड टू इलेक्ट्रोनिक. इट डेव्हलप्स पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप केला. ओके, डेव्हलप्स अँड फॉर्म्स इंटरॅक्शन विथ अदर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ह्या तिघापैकी एकच पाहिजे, दुसरा जमत नाही. ओके, तर बघा त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. आता एक्झाम्पल्स बघा हायड्रोजन बॉन्डिंगचं. एक्झाम्पल्स आपण खूप सारे येतं, त्यापैकी येतात वॉटर. बेस्ट एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, बेस्ट एक्झाम्पल. आता बघा वॉटरमध्ये पण तसंच होतं. OH
एच, ओ एच एच, हे मायनस हे प्लस, यांचं इंटरॅक्शन म्हणजे काय, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पुन्हा ओ, इंटरॅक्शन म्हणजे काय, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आता ही हायड्रोजन बॉन्डिंग वॉटर 3 फॉर्ममध्ये आहे. वॉटर आईस आहे, वॉटर लिक्विड आहे, वॉटर गॅस आहे. मग आता कुणासोबत आपण विचार करायचा हायड्रोजन बॉन्डिंगचा, आईसमध्ये आहे का, आहे, लिक्विडमध्ये आहे का, आहे, गॅसमध्ये नाही. मग कसं काय आहे, कसं काय नाही, लक्षात घ्या. आईसमध्ये वॉटर सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग शो करतो, कारण तो टफ एकदम मजबूत आहे. आईसच्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही वॉटरला बघता, बघा ना तुम्ही बर्फ जर असं फोडायचं म्हणून तुमच्या हाताला लागतंय, तो बर्फ फुटत नाही का, कारण तिथं एक वॉटर मॉलिक्यूल 4 हायड्रोजन बॉन्डिंग शो करतो. कसं करतो तुम्हाला सांगतो मी. बघा, तो टेट्राहेड्रल जॉमेट्रीच्या फॉर्ममध्ये येतो. बघा, हे ओ एच एच, दुसरा एक इकडे एच आहे आणि दुसरा इकडे एच ओ एच आहे. हा दुसऱ्या ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग फॉर्म करतो वॉटरच्या, आणि हा दुसऱ्या सोबत फॉर्म करतो वॉटरच्या. म्हणजे एक बघा, एक जण किती बॉन्डिंग फॉर्म केला, 4 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला एकानं. 4 हायड्रोजन बॉन्ड कशामध्ये, इन आईस स्टेट, आईस फॉर्म मध्ये. म्हणून तो मजबूत आहे. म्हणून तो कसा आहे, मजबूत आहे. बघा तुम्ही टेट्राहेड्रल जॉमेट्री तयार होते याची बरं का. टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हणतो, ही टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. पण ह्या ज्या फॉर्ममध्ये आईस असतो ना, त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस तयार होते. एम्प्टी स्पेस कसं तयार होते, कारण तो हेक्झागोन, XRD सांगते, तो हेक्झागोन जॉमेट्री शो करतो. म्हणजे कसं, एच, ओके, तो जो आहे ना, ते सांगतो मी, एच ओ एच, इथं ओ, एक एच खाली, एक एच असं. असं हे इथं नाही ना, हे एम्प्टी स्पेस असतं. आणि ह्या 4, आता हे महागामी, हा ऑक्सिजन दुसरीकडे इकडे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत असेल बरं का, त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाहीये. हा आता इथे 4 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केल्यामुळं जे वॉटर मॉलिक्यूल आहेत ना, ते वॉटर मॉलिक्यूल काय होतात, एकमेकापासून असे दूर जातात, असे दूर जातात. आणि दूर गेल्यामुळे एकानं 4 बॉन्ड फॉर्म केले, दूर गेल्यामुळे हे मध्ये बघा असं कसं हे स्पेस आहे ना, असं एम्प्टी स्पेस तयार होतं. आणि जेव्हा हे मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्ड तुटतात, हे आईस फॉर्ममध्ये, 0 डिग्री सेल्सियसला काय होतंय, हळूहळू आईसचं रूपांतर वॉटरमध्ये व्हावं लागते. मग हे 2 मधले हायड्रोजन बॉन्ड तुटतात आणि जवळ येते. असं जवळ आलं की व्हॉल्यूम कमी होते, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम कमी झाली की डेन्सिटी वाढते, तुम्हाला माहिती असेल. म्हणून 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ह्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी डिक्रीजेस कुणाची, वॉटरची. पुन्हा डेन्सिटी इन्क्रीजेस कारण जवळ आलं ना, व्हॉल्यूम कमी झालं, डेन्सिटी इन्क्रीजेस. आणि मग पुन्हा डेन्सिटी इथून डिक्रीज व्हायला लागते पुन्हा. म्हणजे ॲट 3 to 4 डिग्री सेल्सिअस वॉटर मॉलिक्यूल हॅज मॅक्झिमम डेन्सिटी, नंतर कमी होते. पण आईसपेक्षा तर जास्तच असते. आणि आईस तरंगतो बघा, तुम्ही रूम टेम्परेचरला सुद्धा बघा, आईस पाण्यावर तरंगतो. सॉलिड असताना सुद्धा आपल्याला वाटते जड आहे, पण का तरंगा लागले, अरे बाबा ती जड आहे पण मध्ये एम्प्टी स्पेस आहे, म्हणून तिचं व्हॉल्यूम वाढलंय, म्हणून डेन्सिटी कमी झाली आहे आणि म्हणून तरंगतं. तुम्हाला मी म्हणलो होतो बघा चॅप्टरच्या सुरुवातीला की आईसची डेन्सिटी सॉलिड असताना सुद्धा कमी आहे. का कमी आहे, या एम्प्टी स्पेसमुळे कमी आहे. व्हॉल्यूम वाढल्यामुळे कमी आहे. व्हॉल्यूम का वाढतं, हे एम्प्टी स्पेसमुळे वाढतं, कारण तिथं डबल हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. जे लिक्विडमध्ये 2 असतील तर सॉलिडमध्ये 4 हायड्रोजन बॉन्ड आहेत, म्हणून डेन्सिटी वाढते. आणि डेन्सिटी वाढल्यामुळं तो काय होतो, तुटल्यामुळं डेन्सिटी वाढल्यामुळे लिक्विड हा मजबूत होतो आणि सॉलिड हा काय होते, हलकं होतं म्हणा, किंवा डेन्सिटी कमी होते असं म्हणा. आणि अशा प्रकारे हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे थोडेसे लक्ष द्यायचे आहेत बरं का. कोणते एक वॉटर मॉलिक्यूल मॅक्झिमम किती हायड्रोजन बॉन्ड शो करतो, 4 शो करतो. डेन्सिटीचा पॉईंट एक महत्त्वाचा आहे. 3 to 4 मध्येच डेन्सिटी हायेस्ट असते. 0 to 3 to 4 वाढते, नंतर पुन्हा अजून कमी होते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. बाकी हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन महत्त्वाची आहे. अमोनिया आपण हायड्रोजन बॉन्डिंग शो करतो, ते पण महत्त्वाचं आहे. हायड्रोजन बॉन्डिंगचे खूप एक्झाम्पल आहेत, पण आपल्याला आईससाठी हे हेक्झागोनल स्ट्रक्चर पण महत्त्वाचं आहे. ओके, दिस इज अबाउट द मॉलिक्युलर सॉलिड्स. त्याचे 3 पार्ट, पोलार, नॉन पोलार, हायड्रोजन बॉन्डेड, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके.